Welcome children. Students, today we discuss about pointers. Open your book, page number 58. Students, last time we discussed about the magic herb, जादूची औषधी वनस्पती. Page number 56 to 57. Today we discuss about pointers. Open your book, page number 58. What is instructions here? Answer the following questions. Activity. Who was? What is first answer? Who was knocking the door of the inn? काय आहे या प्रश्नाचा अर्थ? बघा, खानावळीच्या दरवाजावर कोण ठोठावत होता? Students, first answer, a poor merchant was knocking on the door of the inn. पूर्ण वाक्यात प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, why was the inner keeper not pleased? तो खानावळवाला खुश का झाला नाही? का झाला नसेल? जरा विचार करा बघा. द इनर कीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज द मर्चंट लुक बेगरली अँड पुअर. तो जो मर्चंट होता तो गरीब होता, पुअर होता आणि त्याच्याकडनं काय मिळणार नव्हता आपल्याला, अशामुळं तो नाराज झालेला होता, आनंदी नव्हता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड द मर्चंट रिक्वेस्ट? त्या व्यापाऱ्यानं कोणती विनंती केली? कोणती विनंती केली असेल बरं? द मर्चंट रिक्वेस्टेड द इनर कीपर टू प्रिपेअर अ सिंपल डिनर फॉर हिम. त्याने काय विनंती केली? द मर्चंट रिक्वेस्टेड इनर कीपर टू प्रिपेअर सिंपल, साधं जेवण मला तयार कर माझ्यासाठी, अशी विनंती केली. नेक्स्ट क्वेश्चन, why did the inner keeper not drive the merchant away? त्या खानावळवाल्याने त्या व्यापाऱ्याला हाकलून का लावले नाही? काय कारण असेल त्याचं? जरा विचार करा आणि या कथेमध्ये सुद्धा शोधायचा प्रयत्न करा. द इनर कीपर डिड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज इट वॉज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन. आणि त्याच्या रेप्युटेशनला ते शोभणारं नव्हतं म्हणून त्यानं वे आउट केलं नाही त्याला. नेक्स्ट क्वेश्चन्स, व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब? त्या अद्भुत औषधी वनस्पतीचे वैशिष्ट्य, खासियत काय होती? जी अद्भुत वनस्पती कुणाकडे होती? तर इनर कीपरकडे होती. त्याचं वैशिष्ट्य काय होतं? कथेमध्ये आपण पाहायचा प्रयत्न करूया. बघा, द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब वॉज दॅट हू एव्हर एट दॅट हर्ब वुड फॉरगॉट समथिंग. जो ती वनस्पती खाईल तो काही ना काहीतरी विसरायची त्याला सवय लागेल, आणि असं त्याचं वैशिष्ट्य होतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड द मर्चंट फॉरगेट? काय विसरला तो मर्चंट? व्यापारी काय विसरून गेला? द मर्चंट फॉरगॉट टू पे फॉर द डिनर ही एट अँड हिज स्टे ॲट द इन. तो ज्या खानावळीमध्ये राहिला होता आणि जिथं जेवण केलं होतं, जिथं निवास केला होता, त्याचे पैसे पेड करायचे तो विसरलेला होता. तो विसरलेला नव्हता का? विसरलेला होता, पण ते विसरला होता. नेक्स्ट, ओरल वर्क बघा. काय ओरल वर्क दिले आहे? फ्रॉम ग्रुप्स कन्वर्ट द स्टोरी इन टू अ प्ले, रीड युअर प्ले अराउंड. बघा काय म्हटलंय, जर आपण एकत्रित असतो इथं तर आपण विद्यार्थ्यांचे ग्रुप केले असते आणि त्या ग्रुपमध्ये या कथेचं वाचन केले असतं, आणि असं आपल्या घरामध्ये आपल्या बहिणीसोबत
आपल्या अन्य भावासोबत, आपल्या गल्लीतल्या सगळ्यांच्या सोबत आपण ही कथा शेअर करू शकतो, असा प्रयत्न आपल्या स्तरावर आपण करूया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिली आहे बघा. डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनर कीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. गोष्टीच्या साहाय्याने आणि तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीने तो व्यापारी आणि तो खानावळवाला याचे वर्णन करा असं म्हटलेलं आहे. बघा, आपण आपल्या स्तरावर आपल्या भाषेमध्ये वर्णन करायचा प्रयत्न केला पाहिजे. बघा काय, बघा विद्यार्थी मित्रांनो, काय या गोष्टीचे दोन हिरो आहेत. एक तर मर्चंट आहे आणि इनर कीपर आहे. त्यामुळे या दोघांच्या बद्दलचं वर्णन आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट, द मर्चंट ही वॉज. कसा होता मर्चंट? मर्चंटचं त्याचं वर्णन साधारणतः या गोष्टीमध्ये आलंय, ते आपल्याला त्याचं वर्णन करायचं आहे. कसा होता तो? ही वॉज अ पुअर मर्चंट. ही ओवर सिंपल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिंपल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅक फॉर हिज गुड्स. ही हिमसेल्फ कॅरीड हिज लोड to goods because he could not afford to keep a servant. He could not afford a good meal because he earned little money. The merchant was tired and had no energy to walk back to his village. So he had come to that inn फॉर रेस्ट अँड अ सिम्पल मील. बघा काय मर्चंटच्या संदर्भातला तो गरीब होता हे लिहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्यानं साधे कपडे परिधान केले होते, त्याच्याकडे मोठ्या बॅग नव्हत्या, साध्या कपड्याची बॅग होती. तो आपलं साहित्य वाहून नेण्यासाठी सर्वंट पण ठेवू शकत नव्हता. त्याच्याकडं चांगलं जेवण जेवण्यासाठी पैसे पण नव्हते आणि तो इतका थकलेला होता चालून चालून, त्याला वाहनाचा वापर करावा इतके त्याच्याकडे पैसे नव्हते. तो गावी पण जाऊ शकत नव्हता आणि म्हणून त्या खानावळीमध्ये तो येऊन विश्रांती आणि जेवण करण्यासाठी तिथं आला होता. दुसरा हिरो आहे इनर कीपर. त्यानं काय काय विचार केला बघा. द इनर कीपर वॉज व्हेरी ग्रीडी. ग्रीडी मीन्स लोभी. तो लोभी होता. ही वॉज अनकाइंड. तो दयाळू नव्हता. ही ॲडेड the magic herb to the merchant's meal to make him forget his merchandise in his inn. आणि त्यानं काय केलं? त्यानं त्याच्या लोभी वृत्तीमुळं त्याच्या जेवणामध्ये अशी वनस्पती मिक्स केली की त्याला त्याचं साहित्य विसरून जायची वेळ येईल. His plan failed because the merchant did not forget anything there except the payment of his meal and his stay at the inn. The inner keeper learned his lesson and never used the magic herb again. बघा तो काय विसरला? तो काही विसरला नाही. काही त्या वनस्पतीचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो पैसे न देता मात्र निघून गेला. तिथं राहण्याचं भाडं मात्र त्यानं दिलं नाही आणि त्यामुळं इनर कीपरला कायमचा धडा शिकायला मिळाला आणि त्यानं त्या पुन्हा आपल्या वनस्पतीचा कधीही उपयोग केला नाही. बघा नेक्स्ट क्वेश्चन्स. व्हॉट इज नेक्स्ट पॉइंटर्स? द के इन नॉक इज सायलेंट. इट इज नॉट प्रोनाउन्स्ड. राईट टू अदर वर्ड्स. राईट अ सायलेंट के. नॉक या शब्दातील के हे अक्षर अनुच्चारित आहे, त्याचा उच्चार होत नाही. के अनुच्चारित असलेले दोन शब्द आपल्याला लिहायचे आहेत. याच्यात असतील तर लिहू शकतो आपण, अन्य आपल्याला माहिती असलेले सुद्धा लिहू शकतो. उदाहरणार्थ नो. KNOW. नो म्हणजे माहीत असणे. KNEW नी. केचा उल्लेख ह्याच्यात होत नाही. नी म्हणजे गुडगा. नेक्स्ट पॉइंटर्स. अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द फॉलोइंग वर्ड्स. पुढील शब्दातील अनुच्चारित शब्द अधोरेखित करा.
असं म्हटलंय. बघा काय काय कोणते कोणते शब्द दिले तिथं. राईट, डब्ल्यू हा शब्द इथं अधोरेखित करण्यासारखा आहे, त्याचा अनुउच्चार होतो. राईट, जी, रिस्ट, डब्ल्यू, पाम, यल, स्कूल, एच, लिसन, टी, राहीम, यच, अवर, यच असे शब्द काही आहेत, तर ते आपल्याला अंडरलाईन करायचे आहेत. ते स्वतंत्र लिहिले तरी चालू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 1 to 4 आपण पॉइंटर्स पाहिले. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो व्याकरणावर आधारित आहे, तो आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. थँक्यू.